अंबरनाथ मधील जावसई परिसरात एका तरुणावर 8-9 जणांच्या टोळीने तलवार कोयत्यांसारख्या धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। फुलेनगरवाडीतील सुधीर ओमप्रकाश सिंह हा तरुण आपल्या कुटुंबासोबत राहतो आणि त्या परिसरात त्यांचा तबेला आहे। आपल्या गाडीच्या तुटलेल्या वेल्डिंगचे काम करण्यासाठी ते घराजवळील दुकानात गेले असता अचानक मोटारसायकलवरून आलेल्या तरुणांनी त्यांच्यावर भीषण हल्ला चढवला। आरोपींकडे तलवार, कोयता यांसारखी घातक हत्यारे होती। त्यांनी थेट जीव घेण्याच्या उद्देशाने मारहाण केली। या हल्ल्यात सुधीर सिंह यांच्या पाठीवर, हातावर आणि पायावर गंभीर जखमा झाल्या असून त्यांना तात्काळ उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले। हल्लेखोरांनी पळ काढताना पीडिताची मोटारसायकल देखील फोडून टाकली। संपूर्ण घटना जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्ट दिसून आली आहे। या प्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी हल्लेखोराच्या टोळीचा शोध तीव्र केला आहे। शहरातील वाढत्या गुंडगिरीमुळे नागरिकांमध्ये मोठी भयभीतता पसरली आहे। मैं गया था गाड़ी का वेल्डिंग करने, पीछे से वो गोया, यश और क्रिश और सुशांत और 4-5 बच्चे लोग डायरेक्ट मारने लग गए। क्यों मारा? क्यों दुश्मनी है? पहले वही ठसन के बारे में मारा रहेगा। मतलब मैं सुबह निकल के पहले रैली में गया और उसका फिर उन लोगों ने उधर देखा मेरे को, दीप के साथ गया था। दीप और उसको लगता पहले कुछ रहेगा, तो फिर लोग ठसन दे के वहाँ से गए। फिर मैं उसके साथ घूम के छोड़ा दीप को, मंदिर गया, मंदिर से आया, पंचर बनाने गया। पंचर बनाने के बाद मैं गाड़ी का स्टैंड बनाने गया, वेल्डिंग करने गया, तभी लोग पीछे से आए और मारे मुझे। NTV न्यूज मराठी, अंबरनाथ, ठाणे।